नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। प्रदीपच्या भूतकाळातील भयानक सत्य कलासमोर आल्यामुळे कलाला धक्का बसतो। आता हे भयानक सत्य काय असेल हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वटपौर्णिमे दिवशी प्रदीप घरी आलेला नसतो आणि म्हणूनच रोहिणी आत्या म्हणू लागतात, आजही वटपौर्णिमे दिवशी दादा घरी आला नाही। सरोज वहिनी नक्की दादाचं काय चाललं आहे? मात्र सरोज मॅडम काहीच बोलत नाही। तर कलाच्या हे सगळं काही लक्षात येतं आणि कला म्हणू लागते की जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून मी पाहत आहे या दोघांमध्ये कधीच संवाद झाला नाही किंवा हे दोघंही कधी प्रेमाने बोलताना मी पाहिलं नाही। नक्कीच काहीतरी गडबड आहे। तर कलाही विचार करत म्हणू लागते की हे मला सगळं काही शोधून काढावंच लागेल। तर कलाला प्रदीप आणि सरोज मॅडमच्या नात्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे हे शोधून काढायचं असतं आणि त्या दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण करायचं असतं, कारण तिला सर्व घर एकत्र बांधून ठेवायचं असतं। आणि प्रदीपला देखील कलाचा स्वभाव, तिचं वागणं, तिचं बोलणं खूप आवडत असतं। त्याने कला आणि अद्वैतच्या लग्नामध्ये विरोधही केलेला नसतो। त्याने पहिल्यापासूनच कलाचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो। परंतु सरोज नेहमीच प्रदीपला वाकडं बोलत असते आणि त्याच्या वाकड्यातच चालत असते। त्या दोघांचं कधीही पटत नसतं। हे कलाच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा ती प्रदीपशी बोलण्याचं ठरवते आणि म्हणू लागते, नक्की या दोघांमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे मला बाहेर काढावंच लागेल, कारण नेहमीच बाबा सतत बाहेर असतात, घरी येतही नाहीत। आणि प्रदीपच्या मनातील सर्व काही काढण्याचा कलाचा प्रयत्न असतो, कारण प्रदीप नेहमीच खूप टेन्शनमध्ये असतो आणि कसला तरी विचार करत असतो। हे कलाच्या लक्षात आलेलं असतं। तेव्हा आता एक दिवस प्रदीप जेव्हा घरी येतो तेव्हा कला त्यांच्या रूमची साफसफाई करत असते। तर कलाला प्रदीपच्या टेबलवर एक लॉकेट दिसतं। कला ते लॉकेट खोलून पाहते तर त्या लॉकेटमध्ये एका बाईचा फोटो असतो आणि तो फोटो पाहून कलाला मोठा धक्का बसतो। तर कला विचार करू लागते की ही बाई नक्की कोण असेल? ही बाई तर ओळखीची वाटत नाही। आत्तापर्यंत माझ्या लग्नामध्ये एवढे पाहुणे आलेत आणि इतके दिवस झाले, परंतु एकही दिवस असे नातेवाईक आपल्या घरी आले नाहीत। परंतु प्रदीप सरांच्या लॉकेटमध्ये हा फोटो आला कुठून आणि ही बाई नक्की कोण आहे? हिचा आणि प्रदीप सरांचा नक्की काय संबंध आहे? कला विचार करू लागते। तर त्यानंतर कला म्हणू लागते की ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला बाबाच देऊ शकतात। तर कला ही प्रदीपला तो फोटो कोणाचा आहे हे विचारण्यासाठी जात असते। तर त्याचवेळी प्रदीप फोनवरती एका मुलीचा पोलिसांना शोध घेण्यासाठी सांगत असतो आणि हे सगळं काही बोलणं कलाने ऐकलेलं असतं। तर त्यानंतर कला ही प्रदीपला ते लॉकेट दाखवत जाब विचारत म्हणते की बाबा, ही बाई कोण आहे आणि हे लॉकेट तुमच्याकडे कसं काय आलं? या बाईचा आणि तुमचं काय संबंध आहे? तेव्हा मात्र प्रदीप जरा घाबरून गेलेला असतो। आता प्रदीपला कलाला काय सांगावं हेच कळत नसतं। तर कला म्हणू लागते, बाबा तुम्हाला सगळं काही सत्य मला सांगावंच लागेल। तर प्रदीप म्हणू लागतो, कला बाळा, मी तुझा सून म्हणून स्वीकार केला आहे, परंतु माझ्यासाठी तू माझी मुलगीच आहेस आणि त्यामुळे मी तुला सर्व काही खरं सांगणार आहे, परंतु त्या अगोदर तू मला वचन दे। कलाही प्रदीपला विचारते की बाबा कोणतं वचन? तर प्रदीप म्हणू लागतो की मी जे काही तुला सत्य सांगणार आहे त्यातला एकही शब्द तू अद्वैतला किंवा घरातील कोणालाही सांगणार नाहीस। तेव्हा कला देखील प्रदीपला वचन देत म्हणू लागते, बाबा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून एवढं सगळं सत्य मला सांगत आहात, मग मी तुमच्या मनातील जी काही गोष्ट आहे ती कोणालाच सांगणार नाही। तर त्यानंतर प्रदीपला कला म्हणू लागते की बाबा जे काही आहे ते मला खरं सांगा, तुमचा प्रॉब्लेम जो काही आहे तो मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला त्यावर सोल्युशन काढण्यासाठी मदत करेन। तर प्रदीप कलाला म्हणू लागतो की माझ्या भूतकाळामध्ये माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे। हे ऐकताच कला खूप घाबरून गेलेली असते। कला म्हणू लागते, बाबा नक्की काय घडलं आहे सांगा ना। प्रदीप हा कलाला म्हणू लागतो, कला बाळा, मी तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवणार नाही। इतकी वर्ष झाली मी ही गोष्ट माझ्या मनामध्ये दाबून ठेवली होती, परंतु आज मला तुझ्याशी ती बोलायची आहे आणि माझं मन मोकळं करायचं आहे। तर प्रदीप हा कलाला म्हणू लागतो की मी एकदा कामानिमित्त बाहेर गेलो होतो, तेव्हा गायत्री नावाच्या एका मुलीशी माझं प्रेम झालं आणि त्याच प्रेमातून गायत्री प्रेग्नेंट राहिली। मी खूप घाबरून गेलो होतो, कारण मी सरोज असताना दुसऱ्या बाईशी संबंध ठेवल्याचं मला खूप गिल्ट वाटत होतं। मला या गोष्टीची भीतीही वाटत होती आणि गायत्रीने माझ्याशी लग्न करण्याचं वचन देखील माझ्याजवळ घेतलं होतं। मी तिला प्रॉमिस केलं होतं की मी तुझ्याशी लग्न करेन, परंतु ते वचन मी पूर्ण करू शकलो नाही, कारण मला चांदेकरांची इज्जत आणि आबांची खूप भीती वाटत होती की जर घरच्यांना हे सगळं कळल्यानंतर माझे बाहेर अनैतिक संबंध आहेत हे जेव्हा आबांना कळेल तेव्हा आबा मला घराबाहेर काढतील आणि चांदेकरांची इज्जत धुळीस मिळेल। या गोष्टीनेच मी खूप घाबरून गेलो होतो आणि म्हणूनच ही गोष्ट मी लपवून ठेवली होती, कधीच कुणालाही मी गोष्ट सांगितली नाही। गायत्रीला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकलो नाही आणि तिला तिचा हक्कही देऊ शकलो नाही। त्यावेळी ती प्रेग्नेंटसुद्धा होती, तिच्या पोटात माझं बाळ देखील होतं, परंतु मी कधीही हा विचार केला नाही
आणि मी तिच्यापासून दूर राहायला लागलो. परंतु माझ्या मनामध्ये ते गिल्ट कायमच होतं. मी स्वतःलाच मला लाज वाटत होती आणि आता त्याच चुकीचं प्रायश्चित्त कसं करायचं याचा मी विचार करत होतो. तर इकडे मात्र सरोजला फसवल्याचं देखील सुद्धा माझ्या मनामध्ये गिल्ट होतं आणि म्हणूनच मी घरापासून नेहमीच दूर राहत होतो. कारण माझ्या मनामध्ये सतत तोच विचार येत होता. परंतु आता काही दिवसापूर्वी मी जेव्हा गायत्रीला भेटण्यासाठी गेलो तेव्हा मला कळालं की 2 वर्षापूर्वीच गायत्रीचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून मी पूर्णपणे हादरून गेलो होतो. तेव्हा आता तिच्या पोटातील बाळाचा पुढे काय झालं असेल असा मी विचार करू लागलो आणि त्याच गोष्टीचा मी शोध घेत आहे. कारण तिच्या पोटी ज्याने कोणी जन्म घेतलेला असेल ते माझं बाळ असेल आणि आता गायत्रीला मी न्यायही देऊ शकलो नाही. परंतु त्याच्या बाळाला तरी त्याचा हक्क द्यायला हवाच ना. आणि म्हणूनच मी तेव्हापासून त्या बाळाचा शोध घेत आहे आणि म्हणूनच मी सतत घराबाहेर असतो. प्रदीपच्या भूतकाळातील हे सत्य ऐकून कलाला धक्काच बसतो. कला म्हणू लागते, बाबा तुम्ही खरंच सरोज मॅडम आणि अद्वैतची फसवणूक केली आहे. मला ही गोष्ट त्यांना सांगायला हवी कारण हे मी त्यांच्यापासून लपवून ठेवू शकत नाही. मला मान्य आहे की सरोज मॅडम आणि माझं कधीही जमत नाही. परंतु एका स्त्रीच्या हक्काने मला त्यांना ही गोष्ट सांगायलाच हवी. कारण खूप काही मोठी गोष्ट आहे. ही छोटीशी गोष्ट नाही आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्यांची तुम्ही फसवणूक केली आहे बाबा. तुम्ही त्यांचा विश्वासघात केला आहे आणि हे सगळं काही मला सर्वांना सांगायलाच हवं आणि अद्वैतला हे सगळं जाणून घेण्याचा पूर्णपणे हक्क आहे. तेव्हा प्रदीप म्हणू लागतो, कला मी तुला रिक्वेस्ट करत आहे. हे सगळं काही सत्य मी सर्वांना सांगणारच आहे. परंतु त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. तर कला म्हणू लागते, बाबा आता एवढा वेळ निघून गेलाच आहे आणि अजून कुठला वेळ तुम्ही मागत आहात? अहो हे सगळं काही सत्य लवकरात लवकर घरच्यांना कळायला हवं. अहो बाबा या गोष्टीला कित्येक वर्ष झाली आहेत आणि एवढी वर्ष तुम्ही तुमच्या मनामध्ये ही गोष्ट दाबून ठेवली आहे. परंतु तुम्ही मनमोकळेपणाने सरोज मॅडमांशी बोलायला हवं होतं. तुम्ही तुमची चूक मान्य करायला हवी होती. परंतु बाबा तुम्ही तसं काहीच केलं नाही आहे. तर प्रदीप म्हणू लागतो, हो कला मला समजतं आहे तुझं बोलणं आणि तुझ्या भावनाही मला कळत आहेत. तू या सगळ्यासाठी मला खरंच वेळ हवा आहे. तर कला म्हणू लागते, बाबा सरोज मॅडम खरंच तुमच्यावर मनापासून प्रेम करतायत आणि म्हणूनच ते या घरामध्ये आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी वेळही देत नाही. परंतु ते कधीच तक्रार करत नाही. ते या घराचा नीट सांभाळ करतात. आबांचा आपल्या वडिलांसारखी काळजी घेतात. एवढंच नाही तर तुमच्या मुलावर जीवापाड प्रेम करतात आणि तुम्ही त्यांच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलात. त्यांची एवढी मोठी फसवणूक केलात. परंतु जेव्हा त्यांना हे सत्य समजेल तेव्हा त्यांना काय वाटेल? तर प्रदीप हा कलाला म्हणू लागतो, कला बाळा मी अपराधी आहे हे मला कळत आहे आणि म्हणूनच तर एवढी वर्ष ही गोष्ट मी माझ्या मनामध्ये दाबून ठेवली आहे. मी कोणाशी ती गोष्ट शेअर केली नाही. तर कला म्हणू लागते, बाबा अजून किती दिवस ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवणार आहात? एक ना एक दिवस तुम्हाला हे सत्य सर्वांना सांगावं तर लागेलच ना. तर प्रदीप म्हणू लागतो की हो कला बाळा मला थोडा वेळ दे. तर कला म्हणू लागते, परंतु बाबा. तर प्रदीप म्हणतो, हो कला बाळा मी तुला रिक्वेस्ट करतो. हे सगळं काही सत्य मी स्वतः सर्वांना सांगेन आणि यासाठीच मला थोडा वेळ हवा आहे. मी तुला प्रॉमिस करतो की मी स्वतः सर्वांना हे सत्य सांगेन. माझ्यावर विश्वास ठेव. तर कला म्हणू लागते, पण बाबा मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू तुम्हीच सांगा ना. कारण तुम्ही तुमच्या मुलाचा तुमच्या बायकोचा विश्वासघात केला आहे आणि आता मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? आणि जेव्हा घरातील सर्वांना हे सत्य समजेल तेव्हा घरातील तुमच्यावर कोण विश्वास ठेवतील का? तर प्रदीप खूप रडू लागतो आणि रडतच म्हणू लागतो, कला बाळा अगं माझ्या डोळ्यातील अश्रूंवर आणि माझ्या बोलण्यावर तरी तू विश्वास ठेव ना. एक दिवस हे सत्य मी सर्वांना सांगणारच आहे. परंतु आता जर हे सत्य सांगितलं तर मला एका गोष्टीची भीती वाटत आहे. ती म्हणजे अद्वैत आतापर्यंत माझा द्वेषच करत आहे. त्याच्या मनामध्ये माझ्यासाठी कुठेतरी थोडीफार जागा आहे. परंतु जेव्हा हे सत्य समजेल तेव्हा ती सुद्धा जागा त्याच्या मनातून निघून जाईल आणि मी त्याच्या मनातून पूर्णपणे उतरून जाईल आणि मग तो मला बाबा म्हणेल की नाही, हीच माझ्यासाठी मोठी शंका आहे आणि याच गोष्टीसाठी मी घाबरत आहे. बाकी कशाचीच मला भीती नाही ग वाटत. कारण मला माझ्या मुलाची काळजी आहे. एका मुलापासून तर मी दूर झालोच आहे. परंतु मला माझ्यापासून दुसरं मुलंही दूर झालेलं नाही पाहणार ग. मी माझ्या मुलाचा शोध घेत आहे आणि तो शोध घेता घेता हे मूल जर मी गमावून बसलो तर अद्वैत तरी माझ्या नजरेसमोर आहे. परंतु गायत्री आणि माझ्या प्रेमाची खून असलेलं माझं मूल कुठे आहे हे माझं मलाच माहिती नाही आहे आणि त्याच मुलाचा मला शोध घ्यायचा आहे. तर कलालाही खूप वाईट वाटू लागतं. कला म्हणू लागते, ठीक आहे बाबा तुम्ही माझ्या वडिलांसारखेच आहात आणि म्हणूनच मी तुमच्यावर विश्वास ठेवत आहे आणि तुम्हाला वेळ देत आहे. परंतु बाबा लवकरात लवकर हे सत्य सर्वांसमोर यायला हवं आणि तुम्ही काळजी करू नका. ज्या गोष्टीचा तुम्ही शोध घेत आहात तुमच्या मुलाच्या शोधामध्ये आहात. लवकरच तुमचं मूल तुम्हाला मिळेल. त्याच्या बोलण्यामुळे प्रदीपच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण
निर्माण झालेला असतो, तर आता कला प्रदीपला त्याचं मूल शोधण्यासाठी मदत करेल का? घरातल्यांसमोर हे सत्य आल्यानंतर घरातील सर्वजण या सत्याचा स्वीकार करतील का? प्रदीपला त्याचं मूल सापडेल का? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.